नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेत मी सुस्मिता रेंदाळकर पुणे सहभागी होत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती. संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात तू गृहलक्ष्मी रूपात वास करतेस. आई, आजी, मुलगी, बहीण, सून, सासू, नणंद, काकी, मावशी, मामी, मैत्रीण ही सर्व तुझीच रूपे. कुटुंबातल्या प्रत्येक नात्यात सावरणं, सांभाळणं, जपणं, टिकवणं या शब्दांना तू तुझ्याप्रमाणे न्याय देतेस. इतकी स्वतंत्रता, प्रेम तुझ्यात आधीपासूनच असते, कारण तुझ्या अंतरात्म्यातली आई सतत जागृत असते. म्हणूनच परमेश्वराने संपूर्ण विश्वाच्या संसाराची दोरी तुझ्या हाती दिली. विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात गृहलक्ष्मी असतेच, जी नेहमी कुटुंब सावरते, सांभाळते, जपते, टिकवते. ही कला फक्त तिलाच अवगत होते, जिच्यातली प्रेमशक्ती रूपी आई सतत जागृत असते. तिन्ही देवांचे तेज जेव्हा एकत्र येते, त्या तेजातून प्रकटते ती स्त्री रूपातील आदिशक्ती महादुर्गा. इतकं तुझ्यात सामर्थ्य. आजच्या काळात तुझ्याकडे शिक्षण, नोकरी, पैसा, श्रीमंती, पद, प्रतिष्ठा हे सर्व असूनही तुझा प्रत्येक गोष्टीशी संघर्ष सुरूच आहे. न्यायदेवता, धनलक्ष्मी, ज्ञानदेवता, शक्तिदेवता, भक्तिमाता, युक्तिमाता आणि मुक्तिमाता ही तुझीच रूपे. आणि विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात तुझा वास असतो. इतकं सामर्थ्यवान असतानाही तुझ्या शक्तीचा तुला का विसर पडतो? का तुला प्रश्न पडत नाहीत स्वतःबद्दल? का तुला तुझ्या आंतरिक शक्तीला जाणायचे नाही? का तुला तुझा संघर्ष थांबवायचा नाही? का तुला स्वतःमधले विशेषत्व जाणून घ्यायचे नाही? ज्या स्त्रियांनी स्वतःला जाणले, त्यांच्या विशेष गुणांवर कार्य केले, त्या महान बनल्या. जिने स्वराज्याचे हित पाहिले, तिने सामर्थ्यवान पुत्र घडवला, जिजाऊ माता. जिने शिक्षणाचं महत्त्व जाणलं, तिने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला, सावित्रीबाई फुले. जी स्त्री पतीच्या शिक्षणाचा खंबीर आधार बनली, रमाई माता. ज्या स्त्रीने देशाचे हित पाहिले, देशाच्या हितासाठी कार्य करून प्राणपणाला लावले, इंदिरा गांधी. अशा स्त्रियांनी, ज्या स्त्रियांनी संसारातून सहज अध्यात्म साधले, त्यांनी अभंग रचना करून संत बनल्या. अशा कितीतरी उदाहरणे देता येतील. ह्या सर्व स्त्रियांनी स्वमधले विशेषत्व ओळखून त्या विशेष गुणांवर कार्य केले. त्या स्त्रिया महान बनल्या, इतिहासात अजरामर झाल्या. नमस्कार.